कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद श्रीकांत पाटील. यानंतर अभिवादन देत आहेत ॲडव्होकेट सन्माननीय अनिकेत खर्डे पाटील. जिल्ह्याचे भाग्यविधाते प्रवरा परिवाराचे नेतृत्व आदरणीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब महाराष्ट्राच्या जलसंपदा मंत्रीपदी निवड झाली आहे. कार्यक्रमाच्या नागरी सत्काराप्रसंगी माननीय श्री श्रीकांत खर्डे पाटील यांनी माजी मंत्री माननीय अण्णासाहेब म्हस्के पाटील यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना मांडली, त्याचं मी अनुमोदन करतो. या निमित्ताने मला आवर्जून सांगावसे वाटते, मला साहेबांकडे बघून कायम 3 गोष्टी आठवतात: सत्य, धर्म, मान. सामान्यातल्या सामान्य माणसाचा नेता कसा असावा, तो नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांसारखा असावा. परिवारातले पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, खासदार बाळासाहेब विखे पाटील जो देतीत मान वारसा चालवत आहे, त्यांचा उत्कृष्टपणे साहेब चालवत आहे आणि ते मी त्यांचा कार्यकर्ता आहे, त्याचा मला अभिमान आहे. आज परत एकदा माननीय श्री श्रीकांत खर्डे पाटील यांनी अध्यक्षपदाची प्रस्तावना केली. माननीय अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार होतोय, त्यानिमित्ते मी या प्रस्तावाचे अनुमोदन करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ट्रस्टीमधले प्रमुख असलेले सन्माननीय सयाजी पाटील खर्डे, चंद्रकांत पाटील खर्डे, त्यांचे सर्व इतर व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि या सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ कोलार भगतीपूर त्यांचे सर्व पदाधिकारी, यामध्ये आपल्या कारखान्याचे सन्माननीय संचालक श्रीयुत स्वप्नीलजी निवे, धनंजय जळे, त्याचबरोबर श्रीकांत खर्डे, अशोक अनिकेत खर्डे, इतर सर्व त्यांचे सहकारी, या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले माझे सर्व जुने उपस्थित असलेले सहकारी आणि या ठिकाणी खरं म्हणजे सर्वांना स्टेजवर घेण्याची परिस्थिती होती, परंतु पुन्हा त्याच्यातही नाराजी पुष्कळ वेळेला होते, म्हणून काही मर्यादित जुने सहकारी आपल्या स्टेजवर घेतलेले आहेत. बहुमोल अशा प्रकारचे सर्व जुने सहकारी आणि जमलेल्या सर्व भगवतीपूर मातेच्या या प्रांगणामध्ये जमलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते, जमलेले सर्व बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आज गेल्या 3-4 महिन्यानंतर आता आजचा सोहळा आपल्याला या ठिकाणी होतोय. माझ्याकडे ज्यावेळेला निमंत्रण द्यायला आले त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, ते आता बरेच दिवस झाले निवडणूक होऊन, मंत्रिमंडळ होऊन, ते म्हटले साहेबांनी तारीखच दिली नाही तर मी काय करायचं. ही गोष्ट खरी होती. महाराष्ट्राच्या देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे चित्र या देशामध्ये तयार झालं आणि ज्या पद्धतीने या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाले, त्यानंतर संपूर्ण देशामध्ये जी एक वेगळ्या प्रकारची हवा तयार झाली आणि विरोधकांनी जे वातावरण महाराष्ट्रामध्ये जे निर्माण केलेलं होतं, जी हवा आणि इतकं टेन्शन, त्या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं वातावरण सर्व मोठ्या प्रमाणावरती तयार केलेलं होतं, त्याचा फुगा हा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फुटलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती आपले लोकप्रतिनिधी सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सन्माननीय अजितजी पवार, हे सर्व यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. आणि निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीच्या नंतर जी काही सर्व आश्वासनं होती ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने या सरकारने मोठा पवित्र उचललेला आहे. आणि मला वाटत नाही की यापूर्वी सर्वसामान्य माणसासाठी इतक्या मोठ्या योजना या कधी सुरू झाल्या असतील. विशेषतः लाडके लेक असेल, त्याचबरोबर इतर सर्व सामान्य माणसाच्या मागासवर्गीय, हरिजन, आदिवासी यांच्यासाठी ज्या अनेक योजना आहेत
डायरेक्ट लाभार्थी ज्याला आपण म्हणतो. पूर्वी इनडायरेक्ट या सगळ्या गोष्टी मिळायच्या आणि त्याच्यात बऱ्याचशा वेळेला भ्रष्टाचार पण व्हायचा. आता शेतकऱ्यांच्या असेल, महिलांच्या असतील, लाडकी लेकीच्या असतील किंवा आणखीन कुठल्या योजना असतील, त्या सर्वसामान्य माणसाच्या, मग त्या पेन्शनच्या योजना असतील, सर्व योजना आता बँकेमध्ये जमा होत आहेत आणि त्यामुळे कुणालाही कुणाच्या पुढे हात पसरवण्याचे दिवस आता राहिलेले नाही. आणि खऱ्या अर्थाने ही मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या दृष्टीनं भविष्य काळामध्ये विशेषतः देवेंद्र फडणवीस आल्यानंतर या सगळ्या गोष्टींना आळा बसलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं शिस्तीचं राज्य सध्या सुरू झालेलं आहे. आणि आपल्याकडे जलसंपदा मंत्री म्हणून कार्यभार आलेला आहे. मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं हे जे काही पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, या सर्व कामासाठी हे खातं सर्वार्थाने महत्वाचं आहे. आणि या खात्याच्या दृष्टीनं वाटचालही खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारची नामदारांनी सुरू केलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये खूप धरणं, खूप कामं झालेली आहेत, अपूर्ण अवस्थेमध्ये आहेत. काही ठिकाणी धरणात पाणी आहे पण शेतात पाणी जात नाही. अशा अनेक योजना, उदाहरणार्थ आपल्याकडे निळवंडे धरणाची योजना आहे. अनेक वर्ष पाणी साठत होतं पण प्रत्यक्ष शेतामध्ये वापर या पाण्याचा पुढे होत नव्हता. त्या दृष्टीने सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून ही कामं सुरू झालेली आहे. आणि एक नाही अनेक अशा प्रकारचे, मग ते दक्षिण नगरमध्ये सुद्धा छोट्या मोठ्या ज्या योजना आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी मग ती कोकणीचं पाणी असेल, गोदावरीचं पाणी असेल किंवा आपल्या भंडारदरा निळवंड्याचं पाणी असेल, हे सर्वसामान्य माणसाच्या शेवटच्या टोकापर्यंत कसं पोहोचेल या दृष्टीने त्यांनी नियोजन या सगळ्या गोष्टी करण्याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. विशेषतः सन्माननीय माजी खासदार आणि आपल्या सर्वांचे लोकनेते खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी ज्या ज्या योजना हातात घेतलेल्या होत्या त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने, विशेषतः आपल्या गोदावरी बेसिनमध्ये जे अत्यंत टंचाईचं आणि कमी पाणी असलेलं जे आपलं बेसिन आहे, त्या बेसिनमध्ये सुद्धा जास्तीचं पाणी आपल्या या क्षेत्रामध्ये कसं आणता येईल या दृष्टीने सुद्धा पावलं नामदार साहेबांनी उचललेली आहेत. आणि मला खात्री आहे की 4-6 महिने झालेली आहेत. सुरुवात खूप चांगल्या प्रकारची झालेली आहे. मोठ्या प्रमाणावरती पैसा हा आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये आणण्याच्या दृष्टीने त्यांना या निमित्ताने संधी मिळालेली आहे. मला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये, आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे, पाटबंधारे मंत्री असताना सुद्धा याच्यामध्ये माणसाला काम करायचं म्हटलं तर वेळ पुरत नाही, इतकं काम. तेव्हा ही कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्यांना चांगल्या प्रकारचा आरोग्य लाभ हो, चांगल्या प्रकारचा आपल्या सर्वांचा पाठिंबा भव्य दिव्य अशा प्रकारचं काम केलेलं असल्यामुळे त्यांना मिळाला. विरोधकांनी जी निवडणुकीमध्ये हवा तयार केली, जाती जातीचं राजकारण आणि इतर सर्व गोष्टीचं ज्या ज्या मंडळीने केलं त्याचं चिन्ह हे त्याची सर्व आपण धूम काढण्याचं काम केलं. आणि म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे. तेव्हा जे जे संधी मिळेल ती तिचा पूर्ण फायदा देणं या मतदारसंघामध्ये आपल्या या जिल्ह्याला हे आतापर्यंत झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की तेच काम भविष्य काळासाठी आपल्या सर्वांना प्रेरणादायक ठरेल. सर्व अर्थाने या सगळ्या कामासाठी कोलार भगवतीपुरता तर चेहरा मोहरा बदलून गेलेला. देवीचं स्थान आज सर्व महाराष्ट्रात आणि देशामध्ये दैवत जी आहेत त्यांची मंदिरं, त्या ठिकाणी असलेली स्वच्छता, त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट, जाण्या येण्याची व्यवस्था, पिण्याचं पाणी, हे मी उत्तर प्रदेशमध्ये काही मंदिरामध्ये गेलो तर मला पाहिलं. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता सुरू केलेली आहे. आणि म्हणून अनेक वर्ष जो खिसपत पडलेला सर्वसामान्य माणूस होता त्याला आता चांगल्या रस्त्याने जाता येते. चांगल्या प्रकारची त्याला एक ताकद, प्रेरणा या दोन्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देशात आणि आपल्या महाराष्ट्रात मिळते आहे. म्हणून या देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा सुंदर अशा प्रकारची कमान स्वागत त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं होतं. म्हणून शिर्डी, शिंगणापूर किंवा आणखीन जे काही मंदिरं आपल्या या सगळ्या क्षेत्रामध्ये असतील
आपण याचं महादेवाचंही मंदिर मोठं या ठिकाणी मोठ्या खुबीनं उभं केलेलं आहे आणि म्हणून एक धार्मिक वातावरण अशा प्रकारचं ठेवण्याची जबाबदारी शेवटी आपल्या सर्वांच्यावरती आहे आणि कोलारचे सर्व ट्रस्टी आणि त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो की आलेला पैसा त्यांनी सर्वांनी चांगल्या कामासाठी लावला, त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला आग्रहाने बोलावलं आणि या सत्काराच्या कार्यक्रमासाठी आग्रह केला, याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि खूप चांगल्या प्रकारची प्रेरणा नामदारांना अशा कार्यक्रमातून मिळते आणि उत्साह वाढतो, तो वाढो आणि त्यांना या कामासाठी चांगल्या प्रकारची संधी मिळो, चांगल्या प्रकारचा आरोग्य मिळो, अशा प्रकारची मी व्यक्तिशः आपल्या सर्वांच्या वतीनं मनोकामना देवीच्या या प्रांगणामध्ये करतो. ओम शांती. वंदे वंदे. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदन अर्पित करतो. समतेचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे या सर्व विभूतींना आणि समाज सुधारक म्हणून ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, त्या सर्व समाज सुधारकांना सुद्धा मी अभिवादन करतो. आदरणीय पद्मश्री विखे पाटील, आदरणीय खासदार साहेब यांच्या स्मृतीला या ठिकाणी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद ज्या देवी मातेचा लाभलेला आहे त्या भगवती मातेच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आज आपल्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीने ज्या सत्कार समारंभाचं आयोजन केलं, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय आमदार अण्णासाहेब म्हस्के पाटील, तर डॉक्टर साहेब आजारी असल्यामुळे ज्या कार्यक्रमात त्यांचा सुद्धा मोठा सहभाग होता, ते आपल्या बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील, भगवती देवालय ट्रस्टचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब पाटील खर्डे, आपल्या बँकेचे माजी चेअरमन पांडुरंग पाटील, फार मोठी यादी माझ्याकडे आहे. कोलार हे मान्यवरतीच खान आहे, त्यामुळे काहींचं नामोल्लेख होईल, काहींचं होणार नाही. त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो की आपल्या सर्वांचा नामोल्लेख झाला असं आपण समजावा. महिपती महाराष्ट्राचे या ठिकाणी अध्यक्ष उपस्थित आहेत, भगवती देवालय ट्रस्टचे सर्व सन्मान्य सदस्य आहेत, आपल्या गावचे दोन्ही गावचे आजी माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, सर्व सोसायट्यांचे पदाधिकारी, विखे पाटील कारखान्याचे सर्व पदाधिकारी, प्रवरा सहकारी बँकेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि उपस्थित तरुण मित्रांनो, तर आजच्या सत्कार सोहळ्याचं एकूण मी जे स्वरूप पाहिलं, मी मनसे एवढं भारावून गेलेलो आहे. म्हणजे कोणत्या शब्दात आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानावे ते मला समजत नाही. तरुणांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता. त्यात आणखी तुम्ही कुठला तो पंजाबचा बँड आणला. एक विलक्षण जे प्रेम आपण सगळ्यांनी या निमित्तानं जे व्यक्त केलेलं आहे,
जी या ठिकाणी भरभरून प्रेम या नागरिक सत्कारच्या निमित्ताने तुम्ही जे माझ्यावर व्यक्त केलंय, मी प्रथमतः आपल्या सर्वांचे मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो, आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच प्रांगणामध्ये एक मोठी सभा झाली आपली. मात्र कोलार भगवतीपूरच्या इतिहासामध्ये एवढी मोठी सभा पूर्वी कधी घडली नाही, मात्र पुढे होणारही नाही. इतका जोश त्या कोलारच्या निवडणुकीच्या ऐतिहासिक सभेमध्ये भगवती मातेच्या साक्षीने या ठिकाणी ती सभा पार पडली. आणि आपण सगळ्या मतदारांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी एक नवा इतिहास घडून दाखवला. मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या मतदारसंघाचा इतिहास घडला, राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये इतिहास घडला आणि राज्यामध्ये न भूषो न भविष्यती राज्याच्या निर्मितीनंतर एवढं मोठं मताधिक्य कधीच कोणत्या आघाडीला मिळालं नाही, ते महायुतीला ठिकाणी मिळालं. आणि म्हणून या सगळ्या मोठ्या मतधिक्यामुळे स्वाभाविक लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. आपल्या मतदारसंघात तर आपण मला सलग 8 वेळा निवडून दिलं. अनेक स्थित्यंतर आपण पाहिली, अपप्रचार, खोटा प्रचार, आपल्याकडे सुपारी घेणारे फार आहेत. ज्यांनी आपल्या स्वतःची पत राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आपल्या गावात गमावली, त्यांना अशा निवडणुकीमध्ये विनाकारण अवसर येत राहत. परंतु समाजाचा विश्वास कामावर आहे, त्यांची श्रद्धा ही विकासावर आहे आणि त्यांचा विश्वास आपल्या नेतृत्वावर आहे. मित्रहो, आपल्या मतदारसंघामध्ये हे आपण पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. तर आपल्या सर्वांना ज्यांचे आशीर्वाद लाभले, विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, खरं म्हणजे यांचा तो एक करिश्मा होता की राज्यामध्ये महायुती सरकारला एवढं मोठं यश मिळालं. त्यांच्याच नेतृत्वाखाली आशीर्वादानं आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाई शाह आहेत. तत्वाशी तडजोड नाही, ते नेहमी सांगतात डंके की चोट पे काम केलं पाहिजे आणि त्यांनी ते करून दाखवलं. आज त्यांचं नेतृत्व आपल्याला लाभलंय आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ज्यांना पुन्हा एकदा राज्याच्या जनतेने संधी दिली ते मान्य देवेंद्रजी फडणवीस आहेत. अतिशय विलक्षण असं हे नेतृत्व आहे, भविष्याचा वेध घेणार आहे. या राज्याला समृद्ध करण्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. राज्य दुष्काळमुक्त करण्याचं त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे, अशा एका नेतृत्वाच्या मंत्रिमंडळामध्ये मला काम करण्याची संधी मिळते. मी मला व्यक्तिशः हे भाग्य समजतो. आता या नव्या मिळालेल्या संधीमुळं एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे, परंतु तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे एक नवी ऊर्जा मला मिळत राहते. मला लोक विचारतात तुमची ऊर्जा कोणती आहे? माझी ऊर्जा जी आहे समोर बसलेली जनता जनार्दन. मी सगळ्या शिर्डीमध्ये संत साहित्याचं अधिवेशनाचं उद्घाटन केलं. सगळ्या राज्यभरामधून जवळजवळ 5 ते 10 हजार वारकरी राहिले आहेत. फडकरी आहेत, महाराज आहेत. आपल्या राज्याचं अधिष्ठान ते आहे. त्या संप्रदायाची ताकद एवढी मोठी आहे की आज मानवतेच्या कल्याणाचं जे काम आहे
त्या पांडुरंगाच्या विचारावर आधारित आहे, ते ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारावर आधारित आहे, संत तुकोबारायांच्या या ठिकाणी विचारावर आधारित आहे. मला वाटतं ही संतांची जी मंडळी आहे, आपला जिल्हा तर या ठिकाणी अध्यात्माची तर खाण आहे. इकडे पुंतांब्याला चांगदेव महाराजांच्या समाधीच्या पासून तर मगमती भायपती महाराज आहेत, आपले श्रद्धा सबुरीचं आपल्याला शिकवण देणारे साईबाबा आहेत, अगस्ती ऋषींचं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे, सिद्धटेकला आहे, अष्टविनायक मध्ये एक तीर्थक्षेत्र सिद्धटेक आहे, मढी आहे, आपलं कोल्हारचं भगवती माता आहे. म्हणजे किती अध्यात्मानं आपण किती आपले समाज जोडला गेलेला आहे. धर्म पंथ विचारधारा जरी वेगळी असली तरी आपल्या सगळ्यांचं जे मुख्यतः जी विचारधारा आहे ती अध्यात्माचे मित्र हो. आणि मला सकाळी त्या संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना मला अतिशय भरून आलं होतं की खऱ्या अर्थाने महाराष्ट्र कुठं दिसतोय, तो आमच्या संतांमध्ये दिसतोय, हे खरं मला आपल्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. अशा या सगळ्या विचारधारे आपण काम करताना मागच्या 2.5 वर्षामध्ये राज्याचा महसूल मंत्री म्हणून, पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. वेळ कमी होता आपल्याकडे, 2020ची मॅच होती. आता 5 वर्षाचा धनादेश या राज्याच्या जनतेने महावितरण दिलेला आहे आणि इतकं मोठं काम आपल्याला करायचं आहे. कारण जेवढा विजय मोठा तेवढी जबाबदारी आपण मोठी होतो. परंतु हे जनतेच्या मनातलं सरकार निवडून गेलेलं आहे आणि तुमच्या जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं दायित्व आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही निश्चितपणे पूर्ण करून दाखवू अशी खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. मित्रो, ह्या निवडणुकीमध्ये अनेक आपण गोष्टी अनुभवल्या, ज्या लोकसभेला सुद्धा आपण अनुभवलं. लोकसभेला इतका खोटा प्रचार झाला, संविधान बदलणार, घटना बदलणार, आमच्या या ठिकाणी काही अल्पसंख्याक समाजाचे बांधव आहेत, सगळ्यांना जी भीती वाटली, खरंच घटना बदलणार आहे, खरंच संविधान बदलणार आहे. आज विश्वनेते आदरणीय मोदी साहेब सत्तेवर आले, प्रधानमंत्री झाले. मला बसलेल्यापैकी कोणीतरी सांगितलं पाहिजे की खरंच घटना बदलली का, संविधान बदललंय का? उलट आदरणीय प्रधानमंत्र्यांनी संसदेमध्ये भाषण करताना ही घटना आमची आत्मा आहे, हे आमचं दैवत आहे. परंतु खोट्या प्रचाराला बळी पडून आपण त्यावेळी लोकसभेमध्ये काही दुर्दैवी घटना घडल्या आणि महाविकास आघाडीच्या लोकांना वाटलं आता आपल्याला विधानसभेला सुद्धा अशा प्रकारचं खोटा प्रचार करून आपल्याला या ठिकाणी यश मिळवता येईल. या राज्यामध्ये अनेक भावी मुख्यमंत्री तयार झाले होते. मंत्रिमंडळाची मला काल काँग्रेसचेच काही आमदार सांगत होते, आपले जुने मित्र आहे काँग्रेस पक्षामध्ये, तेवढी निवडणूक झाल्यानंतर मतमोजणी होईपर्यंत मंत्रिमंडळ सुद्धा तयार झालं होतं. मुख्यमंत्री कोण, हा मंत्री कोण, तो मंत्री कोण. याच कोणाच्या भगवती मातेच्या समोर भाषण करताना ज्या खालच्या पातळीवर भाषण झाली, परंतु मला वाटतं देवी मातेचा कोप त्यांना लागला. भावी मुख्यमंत्री सोडा, ते आता भविष्यात कधी आमदार सुद्धा होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था त्या मतदारसंघाने जनतेने करून ठेवलेली आहे. भगवती मातेचा कोप फार अवघड असतो. ज्याने ज्याने भगवती मातेच्या झोळीमध्ये हात घातलेला आहे, भगवती मातेसमोर खोटं बोललेलं आहे, त्यांचा देवीने पूर्णतः निकाल लावलेला आहे. आणि म्हणून खोटं बोल पण भेटून बोल या पद्धतीने काही मंडळी विधानसभेमध्ये भाषण करत होते. लोकसभेचा राहुल गांधींनी आमच्या महिला भगिनींनी सांगितलं होतं, आम्ही निवडून आलो, खटाखट पैसे देऊ. आले रुपये,
राहुल गांधी पैसे आले का? खटाखट आले राहुल गांधी पैसे? आम्ही तर आमच्या लाडक्या बहिणीला पटापट दिले, नाही दिले तुम्हाला पैसे? लाडक्या बहिणीला पैसे आले का नाही? तुम्ही चिंता करू नका, आमच्या लाडक्या बहिणीला पैसे देऊ नका म्हणून हे जे दळभद्री लोक कोर्टात गेले होते त्यांची जागा तुम्ही भगिनी दाखवून दिली, तुमचं मनापासून अभिनंदन. कोणी म्हटलं आता निवडणुकीनंतर योजना बंद होईल, योजना बंद झाली? तुम्ही चिंता करू नका, भगवती माते साक्षीने सांग, योजना आदरणीय मोदी साहेबांच्या प्रेरणेने आलेली आहे, मान्य देवेंद्रजी यांच्या पुढाकाराने आलेली आहे, मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने आलेली आहे, मान्य अजितदादांच्या पुढाकाराने आलेली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा की योजना महाराष्ट्राचं युती सरकार कधी बंद पडू देणार नाही, ही मी आमच्या लाडक्या बहिणीने खात्री देऊ इच्छितो. सरकारनं घोषणा केली एक पैसे रक्कम वाढवून देण्याबद्दल, सरकार ती आपली केलेली घोषणा पूर्ण करणार आहे. परंतु मला आनंद आहे की आमच्या महिलांना एक स्वाभिमानानं त्यांच्या प्रपंचामध्ये सुद्धा मी सुद्धा एक कारभारणी आहे अशा प्रकारची आता भूमिका त्यांना करायला मिळते. मला फरक वाटतो का नाही सगळ्यांना प्रपंचामध्ये? इतके तर तुमच्याकडे ते पैसे मागायचे, तुम्ही नाही निष्काच आपण खिशात हात घालायचो, ऐकायचं. पण आज आमच्या भगिनीकडे स्वतः कारभारणी झाल्यामुळे आज तिच्यामधला आत्मविश्वास वाढला दिसतो. मला वाटतं हे महायुती सरकारची कल्पना आहे, ही महायुती सरकारची भूमिका की प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे लाडके बहीण आहेत, आमचे लाडके भाऊ आहेत, आमचे लाडके शेतकरी आहेत, समाजाचा प्रत्येक घटक आहे, त्याला प्रत्येक योजनेमध्ये सामावून घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विम्यापासून तर कापसाच्या आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या रक्कम आल्या किती विधानसभेला अगोदर आले का नाही? अरे काही तुमच्या खात्यात पैसे आले का नाही? कधीच तर मोबाईल झाले तुमचा, आले ना पैसे? तर सरकारची भूमिका ही नेहमी समाजाच्या प्रत्येक घटकाला मदत करण्याची राहिलेली आहे. आजही आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला 80% जनतेला मोफत धान्य मिळतं, लाडक्या बहिणीच्या योजना आल्या, अनेक मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या समाज बांधवांच्या करता वेगवेगळ्या योजना आल्या. आणि मग सरकारची बांधिलकीच आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये महायुती सरकारला ज्यांना जनता जनार्दनाने आशीर्वाद दिला आहे त्या जनता जनार्दनासाठी अविरतपणे काम करीत राहणं. आणि तुम्हाला मी खात्री देतो की तुमच्या ज्या विश्वासानं महायुतीला निवडून दिलेलं आहे, मला निवडून दिलेलं आहे, तर तुझभरही पुढं तडा जाईल असं कोणतंही कृत्य माझ्या हातून घडणार नाही, महायुतीकडून घडणार नाही अशी मी आपल्या निमित्त खात्री देतो. तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं आपण नाव दिलं. अहिल्यानगरचं नाव देत असताना एक मोठं आपण काम या जिल्ह्यामध्ये करायचं ठरवलंय. जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार निर्माण करण्याची मोठी उभारी आपण घेतोय. शिर्डी MIDCला 500 एकर जमीन आपण दिली. आनंद मला होतो, मी मागच्या वेळी एकदा बोललो होतो की आपल्याच कोलारचा भूमिपुत्र गणेश निबे त्या ठिकाणी एक मोठा उद्योग टाकतो, याचा आपला सगळा अभिमान. एकदा मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे गणेशचं जे वर्कशॉप आहे पुण्याचं. मी देवेंद्रजी आम्ही जाऊन आलो मागच्या महिन्यामध्ये. काय त्या मुलाला प्रचंड झेप घेतली आहे. मी 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांच्या हॉटेल उद्घाटन आलो होतो. हॉटेल उद्घाटन केला म्हणून शिर्डीमध्ये MIDC येत. गेल्या आठवड्यामध्ये 600 एकर जमीन मी महसूल मंत्री असताना जी नगर MIDC सलग दिली होती, तिथे आता नवीन MIDCच्या विस्तारीकरणाचा त्या ठिकाणी शुभारंभ होतो. आमचा प्रयत्न आहे आणि व्यक्तिशः या अहिल्यानगरमध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये किमान 10,000 तरुणांचा रोजगार निर्माण झाला पाहिजे हा संकल्प आपण केलेला आहे.
तुम्ही ITI प्रशिक्षण घ्या, ग्रॅज्युएट व्हा. कौशल्य विकासाचा मंत्र आज उद्या रोजगाराची संधी निर्माण करण्यात येणारा रस्ता आहे. तुम्हाला मी तो सांगतो. MA, BA, BEd आता ही कालबाह्य झालेली शिक्षण व्यवस्था. आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक आपल्या शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र जर आपण सुरू करू शकलो तर त्या महाविद्यालयामध्ये डिग्री घेणारी मुलं जे आहेत त्यांना पदवी शिकत असतानाच कौशल्य विकासाचं ज्ञान मिळेल. म्हणून जेव्हा बाहेर पडेल तो त्या निमित्तानं उद्याच्या या सगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी आमचा उद्या तरुण तयार असला पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका. आज अनेक मुलं मला भेटली जनता दरबारामध्ये. आपल्या या कोलारच्या अभ्यासिकाची आपण सुरू केली. किती मुलं आर्मीमध्ये गेले, आता अग्निवीरमध्ये गेले. कोलारमध्ये 5 ते 7 मुलं अग्निवीरमध्ये जाऊ शकतात. ही कधी संकल्पना आपण 4-5 वर्षापूर्वी केली होती का? MPSC मध्ये आपले अनेक मुलं चालली. डेप्युटी इंजिनियरच्या पदावर जात आहेत, तहसीलदारच्या पदावर जात आहेत. ज्या अभ्यासिका आपण सुरू केल्या आहेत त्याचा तो परिणाम आहे. पण मी मुद्दा सांगत होतो की कौशल्य विकास हेच उद्याचं मंत्र आहे. आपल्या प्रत्येक मुलाला त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रोत्साहित केलं पाहिजे. बाबा तू BA हो, पण कौशल्य विकासासाठी त्या ठिकाणी कार्यक्रम कर. तो 6 महिन्याचा आहे, 8 महिन्याचा आहे, त्याला वेगळं जायची गरज नाही. त्या महाविद्यालयाच्याच त्याच्या वेळामध्ये आपण त्याचा उपक्रमाचा आपण समावेश करू. तर आता इंडस्ट्रीला BA नकोय, इंडस्ट्रीला BCom नकोय, इंडस्ट्रीला BEd नकोय. ते कालबाह्य झालेल्या शिक्षण व्यवस्थेतून आता बाहेर पडलं पाहिजे पालकांना. आणि ते उद्या आपल्या अहिल्यानगरमध्ये आपल्याला करून दाखवायचं आहे. या सगळ्या इमारतीची निर्मिती जी आहे ती त्या दृष्टीने महत्वाची आहे की उद्या औद्योगिक वसाहती सुरू झाल्यानंतर तिथं असणारं जे मनुष्यबळ आहे ते तिथं असणारा आमचा जो तरुण आहे तो आमच्या जिल्ह्यात असला पाहिजे. तिथं उद्योग सुरू होतात, बाहेरचे लोक येतात. सुपाई मेडिसीमध्ये काय परिस्थिती आहे? सगळे परप्रांतीय आलेले आहे. मी आता कारवाई करतो तिथे. पहिल्यांदा स्थानिक भूमिपुत्रांना संधी मिळाली पाहिजे असा आपण निर्णय करतो. आणि म्हणून या सगळं काम करताना आपण जर मागे राहिलो तर शेवटी मित्र काय कोणासाठी थांबत नाही. आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. काय नवीन नवीन घटना होणार आहेत. तंत्रज्ञानाने किती परिवर्तन येणार आहे. साधा मोबाईल फोन जर तुम्ही आता टेबलवर ठेवला त्या मोबाईल फोनचे सगळा डाटा तुम्ही दिल्लीला बसणाऱ्या माणसाला सुद्धा हॅक करता येतो. अरे मोबाईल फोन फार अवघड झालेला आहे. मोबाईल वापरणं आता हे अतिशय भीतीदायक झालेलं आहे. मला एक तरुण भेटला मला गेल्या महिन्यामध्ये रशियामध्ये 10 वर्षापासून. तर तिथे हॅकर सिटी आहे. म्हणजे जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर आहे तिथं. कोणते कोणाला परवानगी नाही, पण मी 10 वर्ष काम करतो, मला संधी मिळाली. म्हणजे तुमचं 100 कोटीचं अकाउंट आहे, हॅक करणार फोनवर. अकाउंट सोडून द्यायचं असेल तर तुम्हाला 10 कोटी मागतील. खंडणी 10 कोटी देतील तर 90 कोटी तुम्हाला मिळतील. तुम्हाला सांगत होता साहेब, आपण जेव्हा 2 लोक बोलतात ना, 2 लोक बोलतात, तंत्रज्ञान पुढे गेलेले, आम्ही ते व्हिज्युअलाइज करतो. तुम्ही काय म्हणजे काय बोलतो सोडून द्या. तुमचे त्याच्यावर स्क्रीनवर फोटो येत आहे, तुम्ही बोलताना दिसतंय, तुम्ही काय बोलताना ते कळतं. पण तो दोघांना माहित आहे, तिसऱ्या माणसं ऐकतो. त्यामुळे हे व्हॉट्सअप सुद्धा आता सोपं राहिलं नाहीये. आपण सगळे उठलं की व्हॉट्सअपच पाहत राहतो. मी म्हणजे नेहमी सांगत आलेलं आहे, सगळे उठलं मंडळीचं तोंड पाहतं पण व्हॉट्सअप पाहतो. पण काय आहे त्याच्यामध्ये? दोन्ही बाजूला ती स्थिती आहे.
कारण त्या व्हॉट्सअपने आपल्याला ताबा घेतलेला आहे, सोशल मीडियाने आपल्यावर आक्रमण केलेलं आहे. तंत्रज्ञान मित्र हे दिवसागणिक त्याच्यामध्ये विस्तार होत जाणार आहे. आता क्लोनिंग, आवाजाचं क्लोनिंग होतं, क्लोनिंग. आता मी जे बोलतो ना ते मी कोणीतरी आवाज माझा क्लोन करणार आणि माझ्याच भाषेमध्ये तुम्हाला फोन करणार, कसं काय चाललंय, बरं चाललंय, पैसे पाठवून द्या. आता आवाजाचं क्लोनिंग जर व्हायला लागलं, अजून काय शिल्लक राहिलं? काय त्याच्या विश्वासार्थ आहे की खरंच मीच बोलतो म्हणून? उद्या जरी क्लोनिंगचा विस्तार होत गेला, उद्या मी जरी खरं फोन तुम्हाला केला, तुम्हाला त्याला काय म्हणू शकतो? आवाज काढून राहिला. इतकं ते जग पुढे चाललंय मित्र, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून हे सगळं काम मुद्दा तंत्रज्ञानाची ओळख आमच्या मुलांना व्हावी, त्या पाठीमागची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे. म्हणून काळाबरोबर बदललंच पाहिजे. या दृष्टीने आपण भविष्यात काही पावलं टाकतोय. खरं तर या मंत्रिमंडळामध्ये मला जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली आणि मला सगळ्यात जीवनातला आनंद काय झाला, हे खातं मिळाल्यामुळे जी आदरणीय खासदार साहेबांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र पाहण्याची घोषणा केली होती, ते दायित्व आणि ते पूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी माझ्या त्या ठिकाणी जबाबदारी टाकलेली आहे. किती मोठं काम आहे. आज 65 TMC पाणी उल्हास खोऱ्यातून गोदावरीमध्ये आणायचं आहे. माझा प्रयत्न आहे की अतिरिक्त पाणी घाटघरचं आपल्याला जर आणता आलं तर 15 TMC पाणी मी आधी करण्यात परवा मागच्या आठवड्यात सूचना दिल्या. भंडारदरा निळवंडे एकच आहे ना, अतिरिक्त 10 ते 12 TMC पाणी आपल्याला भंडारदऱ्यामध्ये आणता आलं पाहिजे. किती पैसे लागतात, काय खर्च होतो त्यांना मी काढायला सांगितलं. हा जो 30-40 हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आपण करतोय गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी आणण्याचा, गेल्या आठवड्यात आमची नाबार्डची मिटिंग झाली. ते म्हटले आम्ही तुम्हाला 30,000 कोटी रुपये द्यायला तयार आहोत, कर्ज द्यायला तयार. फार वेगाने काम करायचं आपल्याला. मी तुम्हाला सांगतो पुढच्या 5 वर्षामध्ये गोदावरी खोऱ्यात पाणी येईल आणि भंडारदऱ्यामध्ये सुद्धा नवीन पाणी येईल, अशा प्रकारचा आपण प्रयत्न करतो. पाणी निर्माण करणं हेच काळाचं उत्तर आहे. आता आपल्या नदीला पाणी येऊन गेले, केटवेळ भरले की नाही? नदी काठचे लोक समाधानी आहे का नाही समाधानी? गळीला बरंच घाण पाणी साचत होतं, ते खाली गेलं. आपल्याच गावचं होतं ना ते. आता ETP प्लांट टाकला पाहिजे कोल्हाने ताबडतोब. दोन्ही ग्रामपंचायतीला माझी विनंती आहे की ETP प्लांट ताबडतोब तुम्ही टाका, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट टाका. त्याला काय पैसे लागते मी तुम्हाला पैसे द्यायची व्यवस्था करतो, पण नदीमध्ये पाणी जाणार हे शुद्धच गेलं पाहिजे. कारण खाली लोकांची पाणी पुरवठा होईल त्याच्यावर आहे. खाली लोकांना पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत त्याच्यावर अवलंबून आहे. आम्हाला लागला पाहिजे ताबडतोब, वेळ घालू नका. नमामि गंगाचे जे प्रकल्पात आपण राबवतोय त्यातून गोदावरीला शुद्ध करायचं, प्रवरेला शुद्ध करायचं. जिथं प्रवरेतून अशुद्ध पाणी होतं तिकडे वर शुद्ध झालंय सगळं. आता समजलं मी काय म्हणतो? खाली आता आपलं पाणी शुद्ध गेलं पाहिजे. आता कोल्हारचा किटवेर दुरुस्त करायला घेतला आपण. आम्ही आता सर्वे करतोय की कोल्हारच्या किटीवेरचं रूपांतर किंवा मग मांडव्याच्या किटीवेरचं रूपांतर. आमच्या अधिकाऱ्यांचा आग्रह की मांडव्याच्या किटीवर त्या ठिकाणी आपल्याला बॅरेजमध्ये रूपांतर करता येईल. आज जे मांडव्याच्या किटीवरमध्ये पाणी साचतं त्याच्या चौपट पाणी आपण त्यात साठवतो. तुमच्या मांडव्याच्या त्या ठिकाणी जर हे झालं तर बॅरेज झालं तर ते पात्र थोडं खोल आहे. कोल्हार खोटचं जे कार्य झालेलं आहे नदी पात्र नाही की बरेच त्या ठिकाणी, त्याला आता आपण नवीन घाट बांधतो, भिंत बांधतो आपण त्याला, की आणखीन तिकडं जमीन खचू नये म्हणून. आपल्या कोल्हारचं मी सांगितलं लोकांना चांगलं काम करावं, ETP प्लांट टाकून. माझा प्रयत्न की जलसंपदा खात्याच्या वतीने जर अशा आपण ETP प्लांट करू शकलो, 1000, 2000, 3000 कोटी रुपये लागतील, पण ते चांगलं काम होईल. गंगेचं पाणी शुद्ध राहिलं पाहिजे. प्रवारे गंगाच आहे ना, आणि मग प्रवरे तुम्हाला घाट बांधायचा असेल चांगला, तो चांगला घाट बांधून घ्या. परंतु हे काम होत राहतील, पण पाणी निर्माण करणं,
पाण्याची उपलब्धता करणं, आणि आता तर बहुतेक ठिकाणी बंद पाईपनी पाणी द्यायची प्रक्रिया सुरू झाली. हे जे चाऱ्याने पाणी द्यायचे दिवस संपलेले आहेत. मला सांगतो, मी गेल्या आठवड्यामध्ये भोपाळला गेलो. भोपाळपासून 2 अंतरावर मोहनपुरा म्हणून गाव आहे. कुंडलिका आणि मला त्या धरणाचा विसरून मोहनपूर 2 धरण आहेत. 20-20 टीएमसी 2 धरण आहेत. 20-20 टीएमसीचे. आपल्याला 10 टीएमसी निळवंड धरण बांधायला किती वर्ष लागले? 34 वर्ष लागले. 10 टीएमसी धरण 34 वर्ष. मध्य प्रदेश सरकारने मोहनपुरा किती वर्षात पूर्ण केलं? 20 टीएमसीचं 4 वर्षात पूर्ण. आणि ते सगळ्यात महत्वाचं पुढे आहे, त्या धरणातून कालवा नाहीये, चाऱ्या नाहीये, संपूर्ण प्रेशराइज इरिगेशन आहे पाईपचं. आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये पाईपनी पाणी गेलेलं आहे. तुमच्या त्या ठिकाणी त्यांनी 10 हेक्टरचे 20 हेक्टरचे असे क्लस्टर केलेले आहेत. मला त्या ठिकाणी किती पाणी द्यायचं ते सेंट्रल कमांड सिस्टीम आहे तिथे. आज 2.25 लाख हेक्टरला फक्त पाईपनी पाणी चाललंय. मला किती? 2.25 लाख हेक्टर. किती ऐकलं का? मी माझ्या डोक्यात तुम्हाला पाठवायचं सगळं पाहायला येतो. भोपाळ फार लांब नाहीये. आता आपण निळवंड्याला करतोय. आता पीडीएन पाईप डिस्ट्रीब्युशन निळवंड्याला करतोय. त्याला जवळ 2,000 कोटी रुपये खर्च आहे. माझा प्रयत्न आहे आपल्या कालव्यावर कुठेतरी 1-2 चाऱ्यावर करू आपण पीडीएन. तर आपल्या चारीच्या कडाच्या लोकांना 5,000 लागतो ना. तेल लोक मेले सगळे, अशी स्थिती आहे. आपल्याला सिंचन जर वाढायचं असेल तर आपल्या पीडीएनचा उपयोग करावा लागेल. मी आता अधिकाऱ्यांना सांगितलं की प्रत्येक सब डिव्हिजनला 1-1 चारी आपण घेऊ पीडीएनवर करायला. लोकांना पाहू द्या त्यातलं किती यश आहे, किती पाणी वाचतंय. आज टेलच्या लोकांना पाणी जात नाही, शेवटपर्यंत आपण पाणी देऊ शकतो. म्हणून म्हटलं तंत्रज्ञान फार पुढे गेलंय. ते स्काडा सिस्टीम आहे, ते लोकांना त्या स्काडामधून पाणी जातं, कारण ते सगळं कॉम्प्युटराइज आहे. पण तिथं फक्त गहू आहे. आपल्याकडे निळवंड्याला त्यांनी स्काडा सिस्टीम बसवणार आहे. पण त्यांना मी सांगितलं आपल्याकडे मल्टिपल क्रॉपिंग आहे. त्याच्यावर घास आहे, त्याच्यावर मका आहे, त्याच्यावर ऊस आहे, डाळिंब आहेत, अन्य पिकं आहेत. मल्टिपल क्रॉपिंगला पाणी कसं जाणार स्काडामधून? म्हणून आपण 200 हेक्टरचा एक प्रकल्प निळवंड्यावर घेतोय की मल्टिपल क्रॉपिंगला पाणी कसं कंट्रोल सिस्टीम जाईल. तुम्ही चिंता करू नका. 2 वर्षामध्ये तुमच्या पाण्याची सगळी जी मागणी आहे ना ती 100% आपण पूर्ण करतो. तुम्हाला मी सांगतो. हे जे पाण्याच्या वाटपामुळे जे प्रादेशिक वाद तयार झालेले आहेत ते केव्हा तरी आपल्याला संपवले पाहिजे. खालचे लोकही आपलेच आहेत, वरचे लोकही आपले आहेत. विनाकारण हा जो पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे जो प्रादेशिक वाद उभा राहिलेला आहे तो तर आपल्याला संपवायचाच आहे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आदरणीय खासदार साहेब असतील, आदरणीय गणपतराव देशमुख होते, या पाणी परिषदेतून त्यांनी गोदावरी खोऱ्यामध्ये जे पाणी आलं ते ठरवलं आहे. पश्चिम वाहिन्याचं समुद्राला जाऊन वाहून जाणारं पाणी ते तुमच्या आशीर्वादानं तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मला ते काम करणं आता शक्य होणार आहे. तुमचा पाठिंबा महत्वाचा होता. त्या पाठिंब्याच्या जोर मी ते काम करून दाखवणार आहे. आणि मित्रो, मी आता आपल्या अधिक वेळ घेत नाही. आज संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं, आपले आदरणीय गृहमंत्री अमित भाई शहांचं, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींचं मनापासून आभार व्यक्त करायचे आपल्या मतदारसंघाच्या वतीने की त्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं दायित्व, ती जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली. त्यांच्या आशीर्वादानं, पाठिंब्यानं आणि तुमच्या सगळ्यांच्या विश्वासानं निश्चितपणे पूर्ण करून दाखवील अशा प्रकारची खात्री आपल्या सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा मला तरुण मंडळाचं अभिनंदन करायचं आहे की आपण जो आमचा आदर सत्कार केला, इतका उत्साह होता तरुणांमध्ये. त्यांच्यामुळे मला वाटतं मलाच समजेना मी काय सुरुवातीला म्हटलं काय बोलावं. परंतु तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणा, सगळ्यांचा पाठिंबा, सगळ्यांचं पाठबळ हीच माझी ऊर्जा आहे. मी पुन्हा सांगतो. पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमाबद्दल आणि माझा जो आपण आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपले ऋणात राहू इच्छितो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।